महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केलं। तसेच नवीन सदस्य नोंदणीला देखील राजसाहेबांच्या हस्ते सुरुवात केली। सांगली शहरामध्ये देखील आज मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली। सांगली शहरातील वेगवेगळ्या विभागांमध्ये तसेच वॉर्डमध्ये मनसे ही सदस्य नोंदणी जोरदारपणे करणार आहे। यामध्ये युवक, महिला, उद्योजक, सुशिक्षित, बेरोजगार, कामगार, तरुणांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी मनसेमध्ये सामील होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी विभागाध्यक्ष बटूदादा करडे, सांगली शहर उपाध्यक्ष रोहित घुबडे पाटील, प्रशांत जमगई, सुजित पवार, कुमार सावंत, अमर औरादे, प्रकाश माळी, सागर कोळेकर व पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी तानाजीराव सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन। या वर्धापन दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र सैनिक व तमाम मराठी जनांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या वर्धापन दिनानिमित्त आम्ही प्राथमिक सदस्य नोंदणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चालू केलेली आहे। त्याचा आज आम्ही शुभारंभ आता केलेला आहे। अशा पद्धतीने फॉर्म भरून हे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून प्रत्येक चौकात, प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी आम्ही सभासद नोंदणी करणार आहोत। तरी नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद स्वीकारावं। याचं कारण असं की महाराष्ट्राला आता जी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आणि वेगळ्या वळणाला चाललेली आहे। सरकार दाखवतं एक आणि करतं एक, सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आज एवढी वर्ष दुसरे सत्ताधारी होते, आता हे सत्ताधारी येऊन सुद्धा काय बदललं असं काय वाटत नाहीये। आणि आज महागाई एवढ्या टोकाला आलेली आहे। दररोज शहरामध्ये, ग्रामीण भागात खून होत आहेत, दरोडे पडत आहेत, नशेचे एवढे अंमली पदार्थाचे प्रकार वाढलेले आहेत की त्या नशेच्या आहारी जाऊन भर दिवसा लोक मर्डर करायला लागलेत। अशी गंभीर परिस्थिती या राज्यावर ओढवलेली आहे। केवळ महिलांना 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा बाऊ करून त्यांच्या मुलांना व्यसनाधीन केलं, त्यांच्या मुलांना गुन्हेगार केलं, त्यांच्या मुलांना चोऱ्यामाऱ्या करायला लावतायत। हे असं सरकार आहे, दाखवतं एक आणि करतं एक। आज महागाई तुम्ही बघितली, किती प्रचंड महागाई झालेली आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेला पैसे देताय, तुम्ही गॅस दर वाढवले, डिझेल दर वाढले, कुठले डाळ्यांचे दर वाढले, भाज्यांचे दर वाढले। आणि अशा परिस्थितीत एकमेव माणूस आहे राज ठाकरे, तो परखड मत नेहमीच आपलं मांडत असतो। कायम आपल्या परखड वक्तव्यानं महाराष्ट्रातल्या चुकीच्या बाजू आपल्या समोर मांडत असतात। आणि त्यावेळेला आपल्याला हो राजसाहेब नक्की चांगलं बोलतात, तुम्ही आम्हाला येऊन बोलता, पण निवडणुकीत मात्र सपोर्ट करत नाही। हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतंय। जर महाराष्ट्राला सुतासकट सरळ करायचं असेल तर आपण सन्मान्य राजसाहेबांच्या पाठीशी उभं राहावं आणि या सदस्य नोंदणीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन सदस्य नोंदणी करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।